सगळ्यात सुखी जगायचं असेल तर शेती उत्पादनाचा हिशोब न करता खर्चाचा हिशोब आणि उत्पादनाचा हिशोब लावून शेती करायची नाही. शेती एक जुगार आहे. एक शेती धाडसाचं काम आहे. शेतीत मिळालं तर करोडो रुपये मिळून जातील आणि शेतीत नाही मिळालं तर मुदलात सुद्धा तोटा येईल. त्यामुळं शेतकऱ्याकडे तुम्ही बघितलं तर काय जण मोठी झाली, काय जण बारकी झाली, पुन्हा मोठी झालेली बारकी होते ती ही अवस्था आहे. पण शेतीत समाधान सुख सगळंच मिळतंय. आज मी काय काम नाही समजा आलोच नाही तर मी इथं फिरणार नाही, मला माझ्या डोळ्यानं दिसणार माझ्या शेतीचा आनंद मिळणार नाही. सुखी जगायचं असेल तर माणसाला शेती हा अतिशय चांगला सुखी जगण्याचा मार्ग आहे आणि तो प्रत्येकानं केला पाहिजे. आणि ह्याच्यात उपाशी मरत नाही, शेतात उपाशी मरत नाही. मोठं होण्यासाठी शेती कुठल्याही माणसानं करून मोठं होईल म्हणजे झालं नशिबानं तर 100%. ह्याला 100 रुपयानं रेट आला तर 40-50 लाख होते, कालवा होते, मग लागणी जादा होते. त्या पुढल्या वर्षी 20 रुपयानं गेलं म्हणजे तोट्यात जाते. म्हणजे हे काय सातत्यानं उत्पादन देऊन माणसाला मोठं होण्यासाठी नाही, सुखी जगणं आणि चांगलं जगणं. असं काय नाही की शेतात लय पैसे मिळतात हा विषय काय नाही. आज एक इंजिनियर झाला तर 15, 20, 25 हजार ती तर आयुष्यात काय करते नोकरीवाली. एक पुण्यासारख्या ठिकाणी बंगला घेतील, लय झालं 4 चाकी गाडी घेतील, एवढंच त्यांचं वैभव राहणार आहे. शेतकऱ्याचं वैभव कायमच आहे. हो, तुम्हाला चांगलं दूध मिळणार, चांगल्या भाज्या मिळणार, चांगली फळं खायला मिळणार. सगळ्यात सुखी जगायचं असेल तर शेती उत्पादनाचा हिशोब न करता 100% तोट्यात शेती जात नाही. तुम्ही जर ह्याच्यावर अगदी लक्ष दिलं व्यवसाय म्हणून तर चांगल्या पद्धतीने शेती केल्यावर तोट्यात जात नाही.